नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाचे भाव वाढावेत असं कोणत्या शेतकऱ्याला वाटत नाही. मग तो ऊस उत्पादक शेतकरी असो, भाजीपाला उत्पादक शेतकरी असो, तृणधान्य, कडधान्य, मका उत्पादक शेतकरी असो किंवा आपण म्हणू चारा उत्पादक शेतकरी असो, आपले पिकाचे भाव वाढावेत त्याला नेहमी वाटत असतं. पण नेहमीच असं घडतं का? कधी भाव वाढलेले असतात तर बऱ्याच वेळेला भाव पडलेले असतात. उत्पादन खर्च मात्र वाढतच चाललेला आहे. त्यामुळे शेतकरी नेहमी त्रस्त असतो आणि याच्यावरती सरकारचे काही धोरणं त्याच्या भावावरती खास करून परिणाम करत असतात. इतर घटकही असतात, जसं हवामान आहे तोही पिकाच्या उत्पादनावर परिणाम करतो. परंतु भावाचा विषय ज्यावेळेला येतो आहे तर नेमकं कोणते घटक जास्त परिणाम करतात? तर एक तर आपण म्हणू की मार्केटमध्ये मागणी किती आहे आणि त्या मागणीच्या प्रमाणामध्ये माल किती उत्पादित होतो आहे आणि किती बाजारात येतो आहे. जास्त माल आला, मागणी कमी आहे, भाव पडतात. एखाद्या ठिकाणी जास्त पाऊस पडला, पिकं खराब झाली, दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडला नाही तर त्या पिकाचा भाव मार्केटमध्ये वाढतो, कारण मागणी तरी तेवढीच आहे परंतु आता सप्लाय किंवा आवक जी आहे ती कमी झालेली आहे. बऱ्याच वेळेला सरकारी धोरणंसुद्धा पिकांचे भाव ठरवत असतात. खास करून आपण म्हणू आयात निर्यातीचं धोरण हे पिकाचे भाव ठरवतं. जर मालाची निर्यात व्हायला लागली तर देशांतर्गत पुरवठा कमी होतो आणि त्या पिकाचे भाव चांगले राहतात किंवा वाढतात. परंतु निर्यात बंद झाली तर मग मात्र देशांतर्गत पुरवठा वाढतो आणि पिकाचे भाव पडतात. तर हे सरकारी जे धोरणं आहेत याचा शेतकऱ्यांच्या पिकांवरती भावावरती फार मोठा परिणाम असतो. नुकतंच भारत सरकारने शेतकऱ्यांच्या या पिकांबाबत खास करून ऊस, मका आणि तांदूळ या 3 पिकांबाबत काही धोरणं घोषित केलेली आहेत, जी शेतकऱ्यांसाठी माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या धोरणांमुळं त्यांच्या भविष्यातल्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. तर ही कोणती धोरणं आहेत आणि नेमकं पुढे काय होणार आहे या विषयावर मी आपल्याशी आज बोलणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रणवसिंह पाटील आणि आपण पाहताय रिंगण लाईव्हचं शेतकऱ्यांसाठीचं सदर भलरी. तर चला पाहूया शेतकऱ्यांसाठीची नेमकी कोणती धोरणं आता आलेली आहेत. तर चला पाहूया की नेमकी कोणती धोरणं सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आणलेली आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे की खास करून मी 3 पिकांबद्दल आज बोलणार आहे. पहिलं म्हणजे साखर किंवा ऊस या पिकांचं धोरण, निर्यातीचं धोरण सरकारने ठरवलेलं आहे. तसेच भात आणि मका या पिकांपासून इथेनॉल तयार करण्यासाठी हे धान्य पिकं आता वापरली जाणार आहेत. तर या धोरणांबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. तर या 3 प्रमुख घटना किंवा बातम्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? पहिली बातमी ही आहे की सरकारने तांदूळ व मका पीक वापरून इथेनॉल उत्पादनाचा निर्णय आता घेतलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त इथेनॉल जे आहे हे इथेनॉलचा वापर पेट्रोलमध्ये मिक्स करून इंधन म्हणून होतो आहे आणि जास्त करून त्यासाठी ऊस, साखर, मोलॅसिस हे साखर कारखान्याचे पदार्थ वापरले जातात. परंतु आता इथेनॉलची मागणी जास्त आहे आणि साखर कारखाने तर 2-3 महिनेच त्या ठिकाणी गाळप करतात, चालत असतात. तर इतर वर्षभराचा काळ त्या ठिकाणी इथेनॉल निर्माण व्हावं म्हणून अन्नधान्यापासून इथेनॉल तयार करण्यात येत आहे. खास करून पहिल्यांदा मका या पिकापासून तयार करण्यात येत आहे आणि आता त्यासोबतच भात किंवा तांदूळ यापासून सुद्धा हे इथेनॉल निर्माण होणार आहे. थोडक्यात मी आता सध्या एवढंच म्हणेन की भारतामध्ये मागणी आणि पुरवठा याचा विचार करता मका मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. परंतु तांदूळ हा पुरवठा जास्त आहे आणि मागणी कमी आहे. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की FCI म्हणजे अन्न महामंडळाकडून जे कोणी इथेनॉल निर्माण करणारे कारखाने असतील, डिस्टिलरीज असतील, त्यांना 24 लाख टन एवढं तांदूळ आता
अनुदानित किंवा कमी भावामध्ये या कारखान्यांना मिळणाऱ्या इथेनॉल तयार करण्यासाठी. तर ही एक फार मोठी घटना किंवा बातमी आलेली आहे आणि याच्यापासून साखर कारखाने त्याचा फायदा त्यांना होणार आहे आणि आपण म्हणूया की इथेनॉल निर्मिती वाढत चालणार आहे. दुसरं, साखरेच्या निर्यातीस सरकारने मान्यता दिलेली आहे आणि 10 लाख मेट्रिक टन साखर आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये आता जाणार आहे. याचाच अर्थ की साखरेचा पुरवठा आपल्या देशामध्ये कमी होणार आहे. मुळात साखरेची मागणी आणि पुरवठा हे पाहिल्यानंतर ही पुढे मी चित्र दाखवेलच तुम्हाला. तर त्याच्यामध्ये गणित असं आहे की साखरेची मागणी बऱ्यापैकी आहे आणि पुरवठा थोडासा कमी आहे आणि अजून जर साखर एक्सपोर्ट झाली, बाहेरच्या देशात गेली, तर साखरेचे भाव आपल्या देशांतर्गत वाढण्याची शक्यता आहे आणि जर भाव वाढले तर त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला कारखाने देण्याची शक्यता आहे. कारण बऱ्याच वेळेला कारखान्यांच्या हातामध्ये गोष्टी असतात. तर कारखान्यांनी त्यांना जर साखर निर्यात करायला अशा पद्धतीनं मंजुरी मिळाल्यामुळं चांगले भाव मिळाले तर शेतकऱ्यांना नक्कीच त्यांची FRP किंवा त्यांचे जे आपण म्हणू पैसे आहेत ते वेळेवर मिळतील आणि चांगले मिळतील. तिसरी महत्त्वाची बातमी आहे की सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारने कर्ज मंजूर केलेलं आहे. सहकारी साखर कारखाने हे सुद्धा इथेनॉल तयार करू इच्छित आहेत, परंतु त्यांना ती व्यवस्था उभारण्यासाठी, मशिनरी आणण्यासाठी भांडवल म्हणून कर्ज बऱ्याच दिवसापासून पाहिजे होतं आणि सवलतीच्या दरात ते मिळावं अशी त्यांची इच्छा होती. की सध्या सिच्युएशन अशी आहे की देशातील एकूण कारखान्यांपैकी फक्त 13% कारखाने हे इथेनॉल, सहकारी कारखाने इथेनॉल निर्माण करत आहेत आणि इतर सर्व उरलेले म्हणजे 87% कारखाने जे आहेत ते खाजगी कारखाने आहेत जे इथेनॉल तयार करत आहेत. तर सहकारी कारखान्यांनासुद्धा इथेनॉल तयार करता यावं यासाठी आता केंद्र सरकार मदतीला पुढे आलेलं आहे आणि 8% व्याजदरानं त्यांना कर्ज मिळणार आहे आणि याच्यातसुद्धा केंद्र सरकार 4% व्याज स्वतः भरणार आहे. म्हणजे एकूण 4% व्याजावरतीच सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मिळतं आहे इथेनॉल तयार करण्यासाठी. परंतु अट अशी आहे की हे जे इथेनॉल आहे ते तयार करताना कारखान्यांनी खास करून तांदूळ किंवा मका म्हणजे ऊस सोडून इतर धान्यांपासून इथेनॉल बनवणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्यांचा कारखाना फक्त आवासनी पद्धतीचा नसावा तर ते मल्टीफीड प्रकारचा असावा, अनेक प्रकारच्या धान्यापासून इथेनॉल तयार करणारा असावा. तर ती गुंतवणूक म्हणून केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ही रक्कम कर्ज स्वरूपामध्ये मंजूर करण्याचा त्या ठिकाणी धोरण जाहीर केलेलं आहे. तर ही एक फार महत्त्वाची घटना घडलेली आहे. तर या घटनेचे किंवा ह्या 3 बातम्यांचे थोडंसं मी विश्लेषण इथं करू इच्छितो की बघा आकडेवारी काय सांगते आपल्याला. ती ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत तर 2024-25मध्ये अंदाजे आपलं जे उत्पादन असणार आहे ते 2700 लाख मेट्रिक टन असणार आहे आणि मागणी जी आहे ते जवळपास आपण म्हणू 2900 लाख मेट्रिक टन आहे. म्हणजे मागणी जास्त, उत्पादन जवळपास आहे परंतु थोडंसं कमीच आहे. याचा अर्थ आहे की साखरेचे भाव चांगले राहणार आहेत. साखरेचे भाव एवढे पडणार नाहीत जेवढे मागच्या वर्षी होते तेवढे राहणार आहेत किंवा त्यापेक्षा पुढे जाणार आहेत. दुसरं आपण म्हणूया मकाची काय परिस्थिती आहे. तर उत्पादन 3550 लाख मेट्रिक टन आहे आणि त्या मानाने उपभोग जो आहे तो 4100 लाख मेट्रिक टन आहे. म्हणजे उपभोग पुन्हा जास्त आहे, उत्पादन कमी आहे. तर याचा अर्थ असा आहे की मक्यालासुद्धा मागणी राहणार आहे, मक्याचे भाव वाढणार आहेत आणि इथेनॉलमध्ये त्याचा वापर वाढल्यामुळं ही मागणी वाढत चाललेली आहे आणि आपला देश जो आहे तो मका आयात करायला सुरुवात झालेली आहे. तांदूळची काय परिस्थिती आहे. तर मागणी 10,000 लाख मेट्रिक टन आहे आणि उत्पादन 13,800 लाख मेट्रिक टन आहे. म्हणजे तांदूळ मात्र उत्पादन भरपूर आहे आणि उपभोग कमी आहे. तर याच कारणामुळं आपण म्हणू केंद्र सरकारने तांदूळ जो आहे तो कारखान्यांना उपलब्ध करून दिलेला दिसतो आहे की उपलब्धता जास्त आहे आणि कुठेतरी याचा उपयोग व्हावा आणि याच्यापासून इथेनॉल जर निर्माण केलं तर कारखानेसुद्धा जास्त काळ चालतील आणि त्याचा फायदा कारखान्यांना होईल.
मी इथं प्रति लिटर इथेनॉल उत्पादन क्षमता पण दिलेली की ऊसापासून प्रति लिटर किती इथेनॉल तयार होत आहे, मक्यापासून किती होत आहे आणि तांदळापासून किती होतं, म्हणजे 1 क्विंटल जर हे गोष्टी वापरल्या तर किती इथेनॉल तयार होत आहे. तर सरकारच्या या निर्णयामुळं काही फायदे तोटे होणार आहेत. तर मुख्य फायदे कोणते, तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे तो ऊर्जा सुरक्षितता आपण म्हणूया, की जे आपल्या देशाला ऊर्जा किंवा आपण म्हणू तेल, खास करून कच्चे तेल आपल्या गाड्यांसाठी वाहतुकीसाठी लागतं आहे, ते आपण बऱ्यापैकी आपण सगळे बाहेरच्या देशातून मागवतो. तर 2020मध्ये आणि 2030मध्ये तुम्ही मागणी इथं मी दाखवलेली आहे. बघा 2020मध्ये 4.6 मिलियन बॅरल प्रतिदिन एवढी आपली मागणी होती, ती वाढून 2030मध्ये 7.4 मिलियन बॅरल प्रतिदिन एवढी होणार आहे. म्हणजे मागणी खूप वाढणार आहे आणि 80% अधिक जी कच्च्या तेलाचे गरजा ज्या आहेत ते आपण पूर्ण आयात करतो. म्हणजे आपली आयात खूप जास्त आहे आणि आपले पैसे किंवा आपलं जे चलन आहे भारतीय चलन ते दुसऱ्या देशामध्ये जातं आणि मग त्याचा उपयोग आपल्या देशामध्ये होत नाही. तर कुठेतरी सरकारला असं वाटतं आहे किंवा सरकारी धोरण जे आहे की आपल्या देशाचे जे चलन आहे ते दुसऱ्या देशामध्ये जाऊ नये, त्याचा उपयोग इथंच व्हावा, म्हणून आपण इथेनॉल किंवा आजकाल आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स, बॅटरी कार अशा पद्धतीचं धोरणं आपण पाहतो आहे. 2024मध्ये जे आपलं आयात असणार आहे ते 4.84 मिलियन बॅरल इतकं असणार आहे. तर याचा अर्थ आहे की आपल्या देशाची जी ऊर्जा आहे तर ही आपल्याच देशात निर्माण व्हावी, याच्यासाठी आपल्याला इंधन बाहेरनं आणावं लागू नये, म्हणून इथेनॉल तयार होणं गरजेचं आहे. आणि जेवढं जास्त इथेनॉल तयार होईल तर आपण सुरक्षित होऊ आणि आपल्याला उद्योगधंदे उभारण्यासाठी, कारखाने उभारण्यासाठी, आपल्या घरातली लाईट किंवा मोटार पंप ह्या सगळ्या गोष्टीसाठी ऊर्जा लागते तर ती आपल्याच देशात निर्माण व्हावी. तर हे त्याच्यामागचा उद्देश आहे. दुसरं, शेतकऱ्यांना चांगले दर मिळावे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की एखाद्या गोष्टीचे भाव केव्हा वाढतात, तर त्याच्यामध्ये एक समजा आपण असं म्हणूया की हवामान सगळीकडे चांगलंच आहे, तर भरपूर उत्पादन जर झालं तर बाजारामध्ये जास्त माल आल्यामुळं हमी भाव किंवा आपण म्हणू भाव पडतात. परंतु जर शेतकऱ्यांना चांगले भाव पाहिजे असतील तर या सगळ्या मालाचे जे आपण म्हणू मूल्यवर्धन करणं गरजेचं आहे. याच्यापासून नवीन वस्तू तयार करणं गरजेचं आहे ज्याला की जास्त मागणी असेल. जसं इथेनॉल तयार करणं, ह्याला आता खूप मागणी आहे आणि पुरवठा कमी आहे. तर या गोष्टींपासून इथेनॉल जर तयार झाला ऊसापासून, मक्यापासून, तांदळापासून, तर शेतकऱ्यांना चांगले दर मिळणार आहेत. तर इथं MSP आणि बाजारातील सध्याची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तांदळाला काय भाव आहे, सध्याचा बाजारभाव काय आहे आणि MSP किती आहे. तसंच मक्याचं दाखवलेलं आहे आणि ऊसाचंही दाखवलेलं आहे. ऊसाचं मात्र आपल्याला माहिती आहे की ते शुगर रिकव्हरीवरती त्याचा हमी भाव किंवा बाजारभाव जो आहे तो बदलत असतो. कारखान्यामध्ये शुगर रिकव्हरी किंवा भागाभागामध्ये शुगर रिकव्हरी वेगळी वेगळी असते आणि त्या पद्धतीनं 315 रुपये मिनिमम प्रति क्विंटल ही FRP आहेच. परंतु जर आपली शुगर रिकव्हरी चांगली असेल तर भाव चांगला मिळतच असतो. परंतु कारखान्यांमध्ये त्या ठिकाणी तफावत असते. काही कारखाने योग्य भाव देतात, काही कारखान्यांमध्ये काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं होतात. अशा शेतकऱ्यांची बऱ्याच वेळेला आपण म्हणूया कंप्लेन असते की काही कारखाने काटा मारतायत, काही कारखाने शुगर रिकव्हरी कमी दाखवत आहेत, काही कारखाने वेळेवर पैसे देत नाहीत. असे अनेक प्रकार कारखाने करत आहेत असं शेतकऱ्यांना कडून ऐकायला येतं. तर आपण म्हणू की जर चांगले भाव शेतमालाला पाहिजे असतील तर त्या ठिकाणी असे मूल्यवर्धित पदार्थ तयार होणं गरजेचं आहे किंवा निर्यात होणं गरजेचं आहे. जादा साठा जो आहे त्याचा उपयोग होणं गरजेचं आहे. तर आपल्याकडे जादा साठा काय आहे, सध्या तांदूळ आपल्याकडे जास्त साठ्यामध्ये आहे. जवळपास 29.7 दशलक्ष मेट्रिक टन इतका तांदूळ आपल्या देशामध्ये साठा म्हणून आहे आणि जो सरकारच्या 1 जानेवारीसाठी लागणाऱ्या बफर स्टॉकच्या तिप्पट आहे. म्हणजे जेवढं लागणार आहे त्याच्या तिप्पट बफर स्टॉक आपल्याकडे आहे आणि म्हणून हे जे जादा साठा आहे याचा उपयोग
जर सरकारने करून घेतला इथेनॉलसाठी, जसं त्यांचं आता धोरण आहे, तर त्याच्यामुळं हा साठा वाया पण जाणार नाही आणि भात पिकाचे भाव पण पडणार नाही. सगळीकडनंच त्याचा फायदा होताना दिसतो आहे. आणि आपण म्हणूया की तर ही आकडेवारी बघा की तांदळाचं किंवा भाताचं जे उत्पादन आहे ते 135 दशलक्ष मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे आणि जी मागणी आहे ती फक्त 104 दशलक्ष मेट्रिक टन आहे. त्याच्या आसपास आहे आपण म्हणूया. तर याचा अर्थ आहे की तांदळाची जी मागणी आहे ती कमी आहे आणि उत्पादन जास्त होते, त्यामुळे त्याचे भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. तर कुठेतरी इथेनॉल तयार करून त्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. इथेनॉल उत्पादन वाढवणं हा त्या ठिकाणी एक महत्त्वाचा फायदा होणार आहे. कारण आपण ऐकलेलं आहे की परकीय चलन तर वाचवायचं आहे, इथेनॉल तर तयार करायचं आहे. 2026पर्यंत 20% इथेनॉल मिश्रण आपल्या पेट्रोलमध्ये होणार आहे असं सरकारकडून बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं आपल्याला. आणि ते उद्दिष्ट लवकरच ते मिळवणार आहेत असं ते सांगतायत. तर 2025पर्यंत 1700 कोटी लिटरची गरज आहे इथेनॉलची आणि सध्या 1380 कोटी लिटर उपलब्ध आहे. म्हणजे अजून खूप इथेनॉलला मागणी आहे आणि पुरवठा कमी आहे. म्हणजे जे कोणी ऑइल विकणाऱ्या कंपन्या आहेत, जे पेट्रोल पंप आहेत, ते कारखान्यांना जास्त मागणी करत आहेत आणि उपलब्धता कमी आहे. याचा अर्थ असा आहे की कारखान्यांना वेळेवर पैसे मिळणार आहेत, कारखान्यांना चांगले पैसे मिळणार आहेत आणि कुठेतरी त्याचा फायदा पुन्हा शेतकऱ्याला होणार आहे. तर म्हणून आपण म्हणू इथेनॉल उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे. परंतु प्रत्येक गोष्टीचे सगळेच चांगले फायदे नसतात. काही चिंता किंवा आपण म्हणू त्याच्यामुळं काही समस्या पण निर्माण होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये अन्न पदार्थाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर सगळं उत्पादन मका, तांदूळ, साखर अशा पद्धतीने इथेनॉलला जर जास्त वापरायला गेली तर भविष्यामध्ये कुठंतरी या गोष्टीच्या किमती वाढणार आहेत. परंतु आपण म्हणून शेतकऱ्यांसाठी ते चांगलंच आहे. कोंबडी उद्योगावरती परिणाम होणार आहे, कुक्कुटपालनावरती परिणाम होणार आहे. कारण कुक्कुटपालन जे आहे ते जास्त करून मक्यावर अवलंबून आहे. तर हा जो मका आहे तो सध्या जास्त जर इथेनॉलला गेला तर मक्याचा हे इथेनॉलकडे झाल्यामुळं कोंबडी पालन जे आहे ते थोडंसं महाग होणार आहे. परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर्णपणे मका जात नाही. मका गेल्यानंतर इथेनॉल काढून झाल्यानंतर जो DDOC तयार होतो तर तो चुरा पुन्हा पोल्ट्रीकडे येतोच आणि आपण म्हणू काही प्रमाणात मक्याची गरज जी आहे ती त्याच्यातनं भागवली जाते. आणि शेवटी अशी पिकं म्हणजे तांदूळ आणि ऊसासारखी पिकं यांना जर भविष्यामध्ये कारखाने जास्त वापरू लागले इथेनॉलसाठी तर याची मागणी खूप वाढली तर जलस्रोत जे आहेत आपले जमिनीच्या खालचं जे पाणी आहे ते जास्त वापरलं जाईल आणि शेतकरी जास्त या पिकांकडे वळतील. तर हे आपण म्हणू यावर्षी तर ह्याची काही चिंता नाही आहे. कारण बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि देशामध्ये पण बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि जे धरणं आहेत ते बऱ्यापैकी भरलेली आहेत असं आपण म्हणूया. तर जलस्रोत याच्यावरती परिणाम होणार आहे. तर हे काही चिंता जर आपण मांडल्या, परंतु याच्यापेक्षा जे फायदे होणार आहेत ते शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जास्त चांगले फायदे होणार आहेत. तर ही माहिती मी आपल्यासाठी रिंगण लाईव्हच्या दर्शकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे. ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर जरूर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा, आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे व्हिडिओ लाईक केला तर मला प्रोत्साहन मिळेल आणि अशा प्रकारचे अजून व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेल. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती? तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर माझा सोयाबीनचे भाव 6000 रुपये होणार का हा एक व्हिडिओ रिंगण लाईव्हच्या चॅनलवरती आहे. जरूर तुम्ही पहा आणि आमच्या चॅनलला तुम्ही प्रोत्साहन द्या. एवढं बोलून मी आज इथं थांबतो. धन्यवाद.